की चिकित्सक विचार कसा करावा. आपण नेहमी सगळे विचार करतो, पण चिकित्सक विचार कसा असतो की मग विद्यार्थ्यांना समजून घेताना, त्याच्या भावनांना समजून घेताना आपण विचार कसा केला पाहिजे याबद्दल आदरणीय भावशंकर सरांनी अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे. ते मी कधीच विसरू शकत नाही. माझ्याकडे त्याची टिप्पणी सुद्धा आहे. त्यानंतर किशोरावस्थेची वैशिष्ट्ये, गरजा व शिक्षकांची भूमिका या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन करण्यात आलं. त्यानंतर चिकित्सक विचार, शिक्षक समुपदेशन आता या ठिकाणी हा काळ चालू होता. ताणतणावाचं व्यवस्थापन, हा खेळ भावनांचा आणि किशोरावस्थेचे वैशिष्ट्य, त्यामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत जिवंत विषय शाळेतला या ठिकाणी घेण्यात आला. हा खेळ भावनांचा हा जो तास आहे त्याच्यामध्ये मिसाळ सरांनी अतिशय उत्कृष्टरित्या त्यांच्या भावना म्हणजे काय आणि विद्यार्थ्यांच्या भावना आपण कशा समजावून घेतल्या पाहिजे त्याबद्दल अतिशय चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. यांच्यासोबतच गुरुकुल सर आहेत, खरात सर आहेत, पाटील मॅडम आहेत. यांनी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे. आणि ते सध्या तर समुपदेशांचा तास चालू होता. ताणतणावाचं व्यवस्थापन सुद्धा अतिशय छान झालेलं आहे. त्याच्यामध्ये आम्हाला स्वतःला त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मी शिक्षक म्हणून मला खूप मोठा फायदा आहे. त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आहे. आम्हाला जे साहित्य देण्यात आलेलं आहे त्यात दर्जेदार साहित्य आहे. मला असं वाटतं की हे साहित्य वाचल्यानंतर हे प्रशिक्षण जे मार्गदर्शन आहे आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. याच्या साहित्यामध्ये बघितल्यानंतर असं वाटतं की त्यातला एकूण एक मुद्दा त्यांनी कुठलाही मुद्दा न लपवता सगळे मुद्दे अतिशय स्पष्ट केलेले आहेत. मी तज्ञ मार्गदर्शकाचं या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण मी सगळ्यात मागापासून ज्यावेळेस मुद्दे बघतो की मला कुठल्या एखाद्या मुद्द्याचं जर अडचण आली तर मी निश्चित मी कुणाचीही विल्हेवाट न ठेवता हात वर करून मी तज्ञ मार्गदर्शकाला विचारत असतो. तर मला हे समाधान हे समजावून सांगा. तर आदरणीय तज्ञ मार्गदर्शक सुद्धा तितक्याच तयारीचे आहेत आणि तितक्याच उत्कृष्टरित्या त्यांनी प्रत्येक गोष्ट समजावून सांगितलेली आहे. त्याच्याबद्दल काहीच मला संशय वाटत नाही. समुपदेशनाबद्दल पाटील मॅडमला विचारलं असता त्यांनी आम्हाला 1 वर्षाचा कोर्स मुंबईला म्हणून सांगितलं. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की बाबा सांसारिक माणसाला हे जमणं शक्य नाही. 1 वर्ष मुंबईला थांबणं ते कसं काय शक्य आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्ही सुरुवातीला 15 दिवसाचा 21 दिवसाचा औरंगाबादचा कोर्स तर करा. तो केल्यानंतर मग करायला जायचं का नाही. म्हणजे सुरुवात जे अगदी आहे त्यांनी अगोदर आम्हाला मोटिवेशन केलं, प्रेरणा दिली आणि कमीत कमी औरंगाबादचा तरी कोर्स करा. या संदर्भामध्ये किशोरवयीन मुलींना किंवा किशोरवयीन मुलांना आपण कशा प्रकारे समजावून घ्यावं. मी तुम्हाला सांगतो या प्रशिक्षणाचा फायदा मला स्वतःला असं झाला आहे की माझ्या घरी माझ्या भावाच्या मुली आहेत, ते किशोरवयीन आहेत, मुलगा आहे. या सर्वांना समजून घेताना मला स्वतःला या प्रश्नाचा खूप फायदा झाला. माझ्या कौटुंबिक स्तरावर सुद्धा अत्यंत फायदा झाला. मी एकूण एक मुद्दा त्यातला वाचला आणि सरांनी आणि मॅडमनी जे काही या ठिकाणी टिपणं दिली ती टिपणं स्वतः लिहून घेतली. असा प्रकार होत असताना माझ्या शाळेमध्ये जे काही घडतंय ते मला ताबडतोब याच्यामध्ये दिसत होतं, ते प्रतिबिंबित होत होतं की असं मुलं करतात. मग याच्यावर उपाय काय तर मॅडम या ठिकाणी सांगत होते, सर या ठिकाणी सांगत होते. तर हे सुद्धा मुद्दा आम्ही टिकून घेतलेला आहे. अतिशय उत्कृष्ट प्रशिक्षण मी असं म्हणेन. एवढं बोलून मी सांगतो. धन्यवाद. चला लेडीज मध्ये कोणी